समृद्धी महामार्गाच्या बाजूला आसेगाव येथील शेतकरी आसिफ खान इसाक खान पठाण यांच्या शेतातील फळबागेला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना उघडकीस आली असून या आगीत संपूर्ण बाग जळून खाक झाली आहे। या घटनेत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांकडे 8 एकर शेती असून त्यापैकी 2 एकर 30 गुंठे क्षेत्रात फळबाग लागवड करण्यात आली होती। त्यात आंबा, चिंच, पेरू, चिकू, शेवगा अशी झाडे लावण्यात आली होती। तसेच पाण्यासाठी ठिबक पाईपलाईन टाकलेली आहे। मात्र शनिवारी सकाळी 11 वाजता आसिफ खान शेतात गेले असता ही घटना निदर्शनास आली। या घटनेत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। याबाबत आसिफ यांनी दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केलाय। ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता रविवार असल्याने संपर्क होऊ शकला नाही। मात्र 7 वर्षाची झाडे जळाली असून शासनाने पंचनामा करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे। जावेद शेख, MCN न्यूज, दौलताबाद। हे कसं काय हे आग लागली तर कसं काय हे झालं का केव्हा झालेलं आहे? हे काल शनिवारी मी 11 वाजेला माझ्याकडे माझं बॅटरी शॉप आहे, दुकान उघडून मी वावरात चक्कर मारायला आलो तर 11 वाजेला मला हे कोणतरी एक शिलगून दिलं आणि माझ्या ते तुमचे किती झाडं आहेत? आंब्याचे किती झाडे असे? आंब्याचे 50 झाडं आहे। किती वर्षाचे? 25 चिचीचे, 10 शेवगा आहे आणि चिकूचे 10-15 झाडं। हे किती वर्षाचे होते हे झाडं? हे कमीत कमी 7 वर्ष झाले साहेब। आणि पेरूचे पण दिसतात तिथं झाडं? पेरू 1200 झाडं लावलेले आहे। 2 एकर 2.25 एकरमध्ये 1200 पेरू आहे आणि बाकीचे 50 आंबे आणि चिकू झाड आहे। ही नेमका घटना कधी घडली? ही काल 29 तारीख होती ना, शनिवारी। हा 29 तारखेला हे आता माझ्या अगोदर हे अर्धा वावर जळून गेलं। मी आलो चक्कर मारायला तेव्हा बघितलं मी, मग पळापळी केली आहे। बाजूचे 2 बागदार म्हणून 2 पोरं आले, पण ते वारं इतकं होतं की त्याने नाही आवरलं, ते फार ते पलीकडच्या वावर लोक जळत गेलं ते। तुम्ही महसूलवाल्यांचा संपर्क साधला का? हा मी कॉन्टॅक्ट केला, पण ते काही कवरे क्षेत्राचं बाहेर होतं। आमची तलाठी मॅडमचा कॉल केला होता त्यांना। बरं, पोलीस स्टेशनला माहिती वगैरे काही दिली पोलीस होती? स्टेशनला जाऊन माहिती देऊन मी अर्ज दिला आणि त्यांनी नोंद करून घेतली पोलीस स्टेशनमध्ये। बरं, आता तर असं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे तर तुमची काय अपेक्षा काय आहे तुमची? मला शासनाच्या लोकांनी येऊन पंचनामा करा आणि पंचनामा केल्यानंतर माझं जे नुकसान भरपाई 7 वर्षाचं जे कष्ट आहे माझं, त्याचं काय मला त्याचं मोबदला द्यायला पाहिजे। माझे ठिबकचे नळ्या आहे, 70-80 हजाराचं ठिबक आहे। 10 छड्या माझे ज्यांचे पाईपाचे ते जळून गेले, पूर्ण बाग माझं जळून खाक झाला। हे आंब्याचं झाड आहे, याला आंब्या झाडाला हे आंबे लागलेले आहे। हो, लागलेले दिसतात। हे आंबे होरपळून गेले, पूर्ण खालून पूर्ण झाड होरपळून गेलं। 50 झाडं आंब्याचे, 7 वर्षाचे झाडं आहे। ठिबक करून पाणी भरून इतकं खर्च करून विहीर खणली, पाईपलाईन केली, ठिबक केलं, पूर्ण पाईपलाईन ते माझ्या हौदावर ते माझं पाईप जळून खाक झाला पूर्ण। जिथं जिथं माझे वाल काढलेले ते पण जळून खाक झाले। बरं, चालेल।